तुम्ही जप करायचा आहे। तर चला बघूयात पुढची राशी। पुढची राशी आहे तुला राशी। तुला राशींच्या लोकांसाठी हा जो काही आठवडा असेल हा संमिश्र स्वरूपाचा। तुम्हाला या आठवड्याच्या सुरुवातीला नवनवीन संधी मिळतील, तुमचं कौतुक होईल, कामाचं कौतुक होईल। बऱ्याच वेळेस आपलं तसं होत नाही, आपण मेहनत करतो आणि त्याचं जे काही फळ आहे म्हणा ते लोक घेऊन जातात। आपण काम करायचं आणि नाव दुसऱ्याचं व्हायचं। या आठवड्यामध्ये तसं होणार नाही। तुमच्या कामाचे 100% कौतुक होणार आहे आणि या कौतुकाचा फायदा तुम्हाला फ्युचरमध्ये नक्कीच कामी येईल। आर्थिक बाबतीत जी काही तुमची परिस्थिती असेल अनुकूल असून बँक बॅलन्स तुमचं वाढताना दिसेल। प्रेम जीवन रंगत वाढणार आहे। या आठवड्यात प्रवासासाठी उत्तम असून प्रवासाचे यश या ठिकाणी प्रवासामध्ये जर बाहेरगावी आपली प्रॉपर्टी असेल किंवा एखाद्या कोर्ट मॅटर प्रकरण चालू असेल त्यासाठी प्रवासाचे योग तुम्हाला आहेत आणि या प्रवास करत असताना किंवा प्रवास झाल्यानंतर तुम्हाला त्या कामामध्ये नक्कीच या ठिकाणी यश मिळताना दिसेल आणि कुटुंबासोबत काही वाद होणार नाहीत, भांडण होणार नाहीत, मतभेद वाढणार नाहीत याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे। आणि तब्येतीची सुद्धा काळजी घ्या। पाठीचे त्रास, मणक्याचे त्रास होण्याची शक्यता आहे, याची तुम्ही काळजी घ्यावी। आणि आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एक आनंदी बातमी, सुखद बातमी या ठिकाणी मिळेल। या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचा आहे ओम शुक्राय नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे। पुढची राशी आहे वृश्चिक राशी। वृश्चिक राशींच्या लोकांसाठी हा जो काही सप्ताह आहे, आठवडा आहे, चांगला असून कार्यक्षेत्रामध्ये प्रगती होणार आहे। आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला सुखद बातमी मिळणार आहे, मिळण्याची शक्यता आहे। आर्थिक बाबतीत हळूहळू तुम्ही सुधारणा करताना दिसत आहात। कुटुंबात एखादा सदस्य तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते। एखाद्या सदस्याकडून तुम्हाला जर जॉब म्हणा किंवा त्यांच्या सल्ल्याने म्हणा किंवा त्यांच्या मदतीने म्हणा कुठेतरी तुमचा नक्कीच फायदा होईल। त्यांच्या सल्ल्याने कुठून तरी फायदा नक्कीच होणार आहे। त्याचबरोबर पितृतुल्य व्यक्तींसाठी तुम्ही काळजी घेणं, जर तुमच्या घरामध्ये वडील माणसं असतील, पितृतुल्य व्यक्ती असतील, त्यांच्या आरोग्याची काळजी तुम्ही घेणं गरजेचं आहे। तुम्हाला प्रवास टाळणे तुमच्या हिताचे असेल, प्रवास करू नये, फिरायचं नियोजन असेल तर ते कॅन्सल केलेलंच बरं राहील। प्रेम संबंधामध्ये जर काही त्रास असतील तर त्रास वाढणार नाहीत याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आठवड्याच्या अखेरीस तुमच्या परिवारामध्ये थोडंसं एक आनंदाचं वातावरण होईल। त्याचबरोबर आपल्याकडे पाहुणे सुद्धा येऊ शकतात। त्याचबरोबर या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचा आहे ओम हम हनुमतये नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे। पुढची राशी आहे धनु राशी। धनु राशींच्या लोकांसाठी हा जो काही सप्ताह असेल सुखद आनंदाचा, आर्थिक स्थिती सुधारणारा असा आठवडा असेल। धनलाभाचे उत्तम योग तुम्हाला आहेत। आरोग्यामध्ये सुधारणा होईल, आरोग्य उत्तम आहे, उत्तम राहील। जर काही पूर्वीचे त्रास असतील ते या ठिकाणी मिटतील। तुमचं जे काही आजार आहे ते पूर्णपणे बरे होतील, तुमचे रिपोर्ट नॉर्मल येतील। त्याचबरोबर प्रेम जीवन सुखी असेल, घरामध्ये आनंदाचं वातावरण असेल। ज्यांच्या कोणाच्या विवाहामध्ये बऱ्याच दिवसापासून अडथळे आहेत ते अडथळे दूर होताना दिसतील। तुम्हाला विवाहाचे योग या ठिकाणी दिसत आहेत। त्याचबरोबर तुम्ही वाहन चालवताना, गाडी चालवताना काळजी घेणं गरजेचं आहे। आपल्याकडून स्वतःचं नुकसान नाही परंतु समोरच्या व्यक्तीचं नुकसान होणार नाही याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे। जे कोणी शिक्षण घेत आहेत त्यांनी अजून शिक्षणामध्ये मेहनत घेणं गरजेचं आहे आणि येणारा काळ तुमच्यासाठी लाभाचा असेल। जे कोणी जॉब शोधत आहेत, गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी हा जो काही येणारा 1 वर्षाचा जो काही काळ असेल तो अत्यंत शुभ आणि लाभदायक असेल। या काळामध्ये, या वेळेमध्ये त्यांना नक्कीच 100% त्यांना गव्हर्नमेंटचे या ठिकाणी योग आहेत। त्याचबरोबर ज्यांचे कुणाचे विवाह रखडलेले आहेत त्यांचे विवाह या ठिकाणी होतील। आणि या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचा आहे ओम गुरवे नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे। तर चला बघूयात पुढची राशी। पुढची राशी आहे मकर राशी। मकर राशींच्या लोकांना हा जो काही सप्ताह आहे चांगला असून ऑफिसच्या कामामध्ये एखाद्या महिलेमुळे
तुम्हाला त्रास होऊ शकतो. आपले जे काही जुने भांडण आहेत ते पुन्हा होणार नाहीत याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रेमसंबंधात प्रॅक्टिकल निर्णय घेणं गरजेचं आहे. करू बघू असं न करता जे काही आहे, जर तुम्हाला विवाह करायचा असेल तर तुम्ही निर्णय घ्या. जसं आपण प्रेमसंबंधाविषयी जे काही बोलतोय, जर तुम्हाला लव्ह मॅरेज करायचं असेल तर तुम्ही निर्णय घ्या. जर नसेल करायचं तर नाही म्हणून सांगा. फक्त वेळ काढायचा नाही, वेळ काढूपणा करू नका. हा जो काही वेळ काढूपणा आहे तो तुम्हाला भविष्यामध्ये त्रास होऊ शकतो. कोर्ट कचेरी, प्रॉब्लेम्स, वाद विवाद, भांडण, हाणामारी इथपर्यंत जाणार नाही याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. आर्थिक बाबतीत खर्च वाढणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. आपलं आरोग्य चांगलं राहील याची तुम्ही काळजी घ्या. आरोग्य जे काही तुमचे त्रास आहेत, मानसिक त्रास आहेत, छातीचे त्रास आहेत, पोटाचे त्रास आहेत, मणक्याचे त्रास आहेत, याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. आणि डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या. त्याचबरोबर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीमुळे तुमची फसवणूक होऊ शकते. आपले जे काही नातेवाईक आहेत म्हणा, किंवा ज्या ज्या लोकांना आपण जवळचं मानतो अशा लोकांकडून किंवा त्यांच्या सल्ल्यामुळे आपलं नुकसान होणार नाही. जसं आपल्याला सल्ला देतात, नाही हे घर खूप छान आहे, किंवा ही प्रॉपर्टी छान आहे, ती प्रॉपर्टी घ्या, किंवा हा शेअर नाही तो शेअर घ्या, अशा गोष्टीमध्ये त्यांच्या सल्ल्यामुळे आपलं नुकसान होणार नाही याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचा आहे. ओम शनेश्चराय नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे. तर चला बघूयात पुढची राशी. पुढची राशी आहे कुंभ राशी. कुंभ राशींच्या लोकांना हा जो काही सप्ताह आहे, हा जो काही आठवडा असेल तो उत्तम असून तुमची प्रगती जी काही आहे तर वेगळी प्रगती किंवा एक कार्यक्षेत्रामध्ये उत्तम असं यश मिळताना या ठिकाणी दिसत आहे. प्रोजेक्ट वेळेत पूर्ण झाल्यामुळे तुमच्या ऑफिसमध्ये नक्कीच कौतुक होणार आहे. या आठवड्यात तुमची जी काही तुमची कामाची पद्धत आहे ती लोकांना नक्कीच या ठिकाणी आकर्षित करणारी असेल. त्याचबरोबर तुम्ही या आठवड्यामध्ये थोडेसे व्यस्त असाल. आर्थिक स्थिती उत्तम असून धनलाभाची योग आहेत. भागीदारीत केलेली गुंतवणूक तुम्हाला लाभदायक ठरेल. आरोग्यात सुधारणा होणार आहे, पण खाण्यापिण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आरोग्यासंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. वैवाहिक जीवनामध्ये त्याचबरोबर प्रेम जीवनामध्ये सुखद आनंद घ्याल. बऱ्याच दिवसापासून जे काही आपले वादविवाद म्हणा, भांडण म्हणा, जे काही होते ते या ठिकाणी मिटताना दिसतील. त्यामध्ये मार्ग या ठिकाणी दिसेल. प्रवासासाठी हा जो काही वेळ आहे उत्तम असेल. फिरायला जायचं असेल, काही तुमचं तीर्थयात्रेचं नियोजन असेल ते सुद्धा या आठवड्यामध्ये होऊ शकेल. आणि आठवड्याच्या अखेरीस कोणीतरी एखादी बातमी तुमच्या देऊ शकतं किंवा कानावरती पडू शकते आणि त्यामुळे थोडासा आपल्याला मानसिक त्रास म्हणा किंवा आपलं मन जे आहे ते दुखू शकतं. या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचा आहे. ओम शनेश्चराय नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे. तर चला बघूयात पुढची राशी. पुढची राशी आहे मीन राशी. मीन राशींच्या लोकांसाठी हा जो काही सप्ताह असेल तुम्हाला प्रवासात तुम्हाला यश मिळवणार आहे. त्याचबरोबर प्रवासात जुन्या आठवणींचा उजाळा मिळेल. जुने मित्र म्हणा, जे का बऱ्याच दिवसापासून जे काही आपले नातेवाईक आहेत त्यांच्याकडे जायचं होतं अशा म्हणजे जुन्या लोकांची भेट होईल. जुन्या लोकांचं बोलणं होईल आणि एक आपलं जे काही जुन्या आठवणी असतात त्या या ठिकाणी निघतील. आठवणीचा उजाळा मिळेल. आरोग्यात सुधारणा होईल. त्याचबरोबर तुम्ही व्यवस्थित पथ्य पाळणं गरजेचं आहे. ज्यांना कुणा पित्ताचे त्रास आहेत, मुतखड्याचा त्रास असेल किंवा हृदयाच्या बाबतीत जे काही त्रास आहेत, जे जुने आजार आहेत ते परत वर येणार नाहीत, परत आपल्याला त्रास होणार नाही याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रेमसंबंधात अहंकार आणू नये. तुम्ही मागच्या 2 वर्षापासून भरपूर काय तुम्ही बघितलेलं आहे. म्हणून आपल्या वाईट काळामध्ये कधी कधी आपल्याला अहंकार सुद्धा नडत असतो. म्हणून आपला वाईट काळ आहे. एप्रिल पासून तुम्हाला थोडेसे चांगले दिवस असतील. एप्रिल पासून तुम्हाला चांगले दिवस असतील, परंतु आपण आपलं काम करत राहणं गरजेचं आहे. आणि हे काम करत असताना थोडंसं आपल्याला यश मिळालं म्हणून
कुठल्याच गोष्टीचा अहंकार करू नका. अहंकार व्यतिरिक्त तुम्ही जीवन जगणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आर्थिक बाबतीत थोडीशी निराशा तुम्हाला येतच आहे, आजही थोड्या दिवस येईल. म्हणून तुम्ही जो काही स्वतःवरचा जो काही आत्मविश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे, तो तुम्ही कमी होऊ देऊ नका. नक्कीच तुमचं भविष्य जे काय फ्युचर आहे ते नक्कीच चांगलं असणार आहे. तुमच्यामध्ये जी काही मेहनत घेण्याची जी काही क्षमता आहे ती खूप उत्तम आहे. त्याचबरोबर आपण चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहणं गरजेचं आहे. आपल्या जो काही आजूबाजूचा परिसर आहे, आपल्या मित्र परिवार, आपण कशा लोकांसोबत रोज बोलतो, वागतो, भेटतो, हे तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला काही लोकांना त्या गोष्टीचा फरक पडत नसतो किंवा त्यांच्यावरती त्याचा एवढा परिणाम होत नाही, परंतु मीन राशींच्या लोकांसाठी तुमच्या आजूबाजूला कोण आहे याचा तुमच्यावरती नक्कीच फरक पडत असतो. म्हणून आपण कोणत्या लोकांसोबत राहत आहोत याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्हाला वाद विवाद भांडण या गोष्टीपासून लांब राहायचं आहे. मग तो संसारिक जीवन असेल, मित्र परिवार असेल, सगळ्याच गोष्टींसाठी, सगळ्याच वयाच्या लोकांसाठी ही गोष्ट लागू आहे. आणि आठवड्याचा जो काही शेवट असेल थोडासा चांगला, समृद्धीचा, आनंदाचा आणि काहीतरी नवीन चांगली गोड बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवणारा असेल. या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचा आहे ओम बृहस्पतये नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.